कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब. रोह्यातील धाटव MIDC मधील प्रसिद्ध एक्सेल कंपनीच्या व्यवस्थापनाने जखमी कामगाराला वाऱ्यावर सोडल्यानं तीव्र संताप व्यक्त होतोय. कुशल कामगार अक्षय बामुगडे 2020 मध्ये कंपनीत काम करताना गरम पाण्याने भाजला होता. या भीषण अपघातात त्याच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाली. शारीरिक हानी होऊन त्याला कायमस्वरूपी कामावर घेण्याचे दिलेले आश्वासन कंपनीने अद्याप पाळलेले नाही. उलट गेल्या 4 वर्षांपासून त्याची टाळाटाळ केली जात असून आता पीडित तरुणावर घरी बसण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. बामुगडे कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून न्याय न मिळाल्याने त्यांनी आता आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी अक्षयची आई मयुरी बामुगडे आणि स्थानिक ग्रामस्थ कंपनीच्या गेट समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. या संदर्भात रोहा तहसीलदार, पोलीस प्रशासन आणि कारखाना निरीक्षकांना रीतसर निवेदन देण्यात आले. या अन्यायाविरुद्ध संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष लागून असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अक्षयला योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. बामुगडे हा तरुण हा कुशल कामगार एक्सेल कंपनीमध्ये 2020च्या आधीपासून कामावर होता. त्यानंतर 2020च्या रात्रपाली करत असताना कामाचा त्रासातून त्याच्यावर गरम पाणी उडाल्यानंतर त्याचे दोन्ही पाय भाजले होते. त्याच्यावर उपचार झाले. आजसुद्धा दोन्ही पायावर त्याच्या व्रण आहेत, जखमा आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये अक्षय बामुगडे याला कायम स्वरूपी कामावर घ्यावं अशी मागणी आम्ही त्यावेळच्या अधिकाऱ्यांसमोर केली होती. परंतु त्यावेळचे अधिकारी मंचेकर असतील, बापू जोशी असतील, त्यांनी सांगितलं की आता सध्या आपल्याला आहे त्या ठिकाणी त्याला ठेवूया, नंतर आपण त्याचा विचार करू. त्याच्यानंतर मॅनेजमेंट बदलली. परंतु आताची मॅनेजमेंट आहे या विषयाच्या बाबतीत अजिबात गांभीर्य नाही. आम्ही अनेक वेळा चर्चा केली. त्यांचं एकच म्हणणं आहे की कामगाराला कायम करता येणार नाही, आम्ही आहे त्या स्थितीमध्ये ठेवतो. हा कामगारावर अन्याय आहे आणि आज अपघातामध्ये तो जखमी झाल्यामुळे पायावर व्रण असल्यामुळे त्याला कुठेही घेत नाहीत. अखेर आम्ही 2 महिन्यापूर्वी प्रांताधिकारी रोहा आणि संबंधित सर्वच विभागाला आम्ही निवेदन दिलं होतं की आम्हाला न्यायासाठी आपण ते कंपनीचे जे मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापक आहे, त्यांना चर्चेसाठी बोलवा. परंतु संबंधित प्रशासन आणि कंपनी प्रशासनाने याकडे गांभीर लक्ष दिलं नाही. अखेर आज आम्ही निवी ग्रामस्थ आणि प्रत्यक्ष कामगार अक्षय बामुगडे, त्याची आई मयुरी बामुगडे, आम्ही प्रांताधिकाऱ्यांना निवेदन आज दिलेलं. त्या निवेदनामध्ये आम्ही जर आम्हाला न्याय मिळाला नाही, कामगाराला न्याय मिळाला नाही, तर आम्ही 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी एक्सेल कंपनीच्या गेट समोर आमरण उपोषणासाठी बसणार आहोत.